गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल। सकाळची वेळ होती आणि डब्यांची घाई होती, त्यामध्ये आदित्यला घ्यायचा होता चहा। तर त्याला चहा बनवता येतो, मग मी त्याला म्हटलं माझ्या सध्या मी चपात्या करत आहे तर तू ठेव। मग त्याने चहा ठेवला, त्यामध्ये गवती आलं व्यवस्थित घालून चहा छान बनवतो तो। आणि माझं चाललं होतं इथं चपात्या बनवण्याचं काम, तोपर्यंत तो ठेवत होता चहा। आणि बाहेरचं वातावरण म्हणता तर आज खूप भरपूर पाऊस होता चाकणला, इतका की रात्रीपासून पुणे नाशिक हायवे जो होता तो बंद पडलेला, बऱ्याचशा गाड्या अडकलेल्या, असं परिस्थिती होती बाहेर। पण आता घरामध्ये तर आपल्याला खाणं पिणं करावंच लागतं आणि बाहेर जाण्याचा तर कुठं प्रश्नच नव्हता। आज मुलांना शाळेला सुद्धा सुट्ट्या दिलेल्या होत्या, म्हणजे फक्त चाकणमध्ये नाही तर पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट होता। मुसळधार पावसाची शक्यता होती, म्हणून पूर्ण पुणे जिल्ह्यातल्या शाळा बंद होत्या आणि बाहेर जाण्याची सोयच नव्हती, कारण पूर्ण जो चौक आहे, ज्या चौकातून शाळेकडे जायचं तिथे गळ्या इतकं पाणी आहे असं म्हणतात। आता न्यूजला वगैरे दाखवतात किंवा जे स्टेटस वगैरे आहे ते पाहून, आम्ही काही स्वतः जाऊन पाहिलं नाही, पण बऱ्याचशा लोकांनी शूट करून ते टाकलेलं होतं। रात्रीच्या पहाटेच्या 2 वाजल्यापासून चाकण तळेगाव हायवेवरती बस अडकलेल्या होत्या आणि त्या बसमध्ये अडकलेल्या लोकांचं सुद्धा बचाव कार्य सुरू होतं। अग्निशामक दलाची लोक, काही चाकणचे स्थानिक ग्रामस्थ असे मिळून त्यांची मदत करण्यासाठी गेलेले होते। म्हणजे पूर्ण चाकण पाण्यामध्ये बुडाल्यासारखं झालं होतं आणि इथं आमचं चालला होता स्वयंपाक। आता आधी ते चहा ठेवला, चहा छान उकळला होता, आता यामध्ये दूध घालून घेतलं। मला खरं तर आता किचन क्लिनिंग करायचे आहे, उन्हाळ्यामध्ये खूप सारी धूळ वगैरे बसलेली होती आणि आता मला किचन क्लिनिंग करून, म्हणजे धूळ आता येणार नाही म्हणून मला खरं तर आवरायचं होतं सगळं। आणि जरा उन्हाळ्यात ब्लाऊजचं सीझन, लग्न सराई वगैरे असल्यामुळे मला वेळ भेटत नव्हता डीप क्लिनिंगला, आणि 2 महिने झाले माझं क्लिनिंग करून झालेलं नव्हतं, कारण महिन्यातून एकदा तरी मी डीप क्लीन, म्हणजे नाही का किचन पूर्ण आवरून, भांडी घासून, पेपर वगैरे जे का असतात मान्यवरचे ते बदलून घेते, पण यावेळेस मला ते शक्य झालं नव्हतं कामाच्या लोडमुळं। तर आता म्हटलं चला आता, कारण शिलाई काम थोडं स्लॅक आहे, जास्त नाही, त्यामुळे म्हटलं चला आता किचन आवरून घ्यावं। पण सकाळचं टिफिन, चहा, नाश्ता झाला की मग मी किचन क्लिनिंगला सुरुवात करणार होते, पण बाहेरचं वातावरण पाहून ते सुद्धा करावं वाटत नव्हतं, कारण भांडी जर घासली तर ती सुकवणार कुठं, आणि किचन जरी क्लीन केलं तर ते सुकणार नव्हतं, कारण एकदम बाहेर वातावरण एकदम ओलसर होतं आणि मग अजून ते आपण किचन वगैरे मांडणी कडापे ओले करून अजून ते खराब झालं असतं। म्हणून म्हटलं जाऊ द्या, पाहूया उद्या किंवा 1-2 दिवसानंतर जर ऊन पडलं तर मग किचन क्लीन करून घ्यावं। तर चला, असा होता आजचा सकाळचा रुटीन। आणि एक 7-8 दिवसापासून चाकणमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे इकडे लाईटचा पण खूप इश्यू होत आहे, मोबाईलला चार्जिंग राहत नाही, त्यामुळे जास्त शूट करायला पण झालं नाही। जेवढं सकाळच्या वेळेमध्ये मी शूट केलेलं होतं तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। आणि ह्याला खूप भाजलेली क्रिस्पी चपाती नको असते, याला थोडीशी कच्ची चपाती हवी असती चहासोबत खायला, म्हणून तो त्याच्याच हाताने घेत होता आणि त्याचं तोच शूट करत होता। त्याला शूट करायला खूप आवडतं, तर त्याचं तोच चपातीला तेल लावून भाजून घेत होता आणि थोडंसं उलटणीचा चटका लागला होता माझ्या हाताला, मला विचारत होता तुला भाजले का। तर असो, तर चला मग आता स्वयंपाक वगैरे झाला होता, आता यांना जायचं होतं बाहेर कामावरती, पण बाहेरचं वातावरण खराब असल्यामुळे यांची चालली होती तयारी रेनकोट वगैरे घालून जायची। मग मी बाहेरचं वातावरण पाहिलं, म्हटलं काय करावं, किचन क्लिनिंग करावं की नाही करावं याच विचारामध्ये होते, पण नको म्हटलं, ठीक आहे चला असूया, परत नंतर कधीतरी करूया किचन क्लिनिंग। आता आजचा दिवस तर आरामच करायचा आहे, पावसामुळे सगळ्यांना सुट्टी, सगळ्यांना आराम, पण कंपन्यांना सुट्टी नव्हती म्हणून हे गेले होते। आणि ही पण आमच्या धरणमागची परिस्थिती, असं पूर्ण सगळीकडे पाणीच होतं।
तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे नवीन माझे कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे आणि इथं यांनी खड्डा खणून ठेवला आहे, त्यामुळे आमच्या परिसरातलं पाणी सगळं त्या खड्ड्यामध्ये जाऊन मुरतं. त्यामुळे आमच्या इथे एवढं पाणी साठलेलं नाही, पण बाहेर खूप पाणी होतं. आणि आता हे गॅलरीतून मी तुम्हाला दाखवते. आमच्या मागच्या पार्किंगमध्ये एवढं पाणी होतं आणि इकडच्या बाजूने ते काढून दिलेलं. ह्या पुढचा पोर्च, मागचा पोर्च होता ना, आणि हे अशी सतत अशी धार कंटिन्यू चालू होती. आता एवढा पावसाने हे काही थोडंसं कमी झाल्यानंतर मी तुम्हाला चेक करून दाखवलं तर जास्त म्हणजे मुसळधारच पाऊस चालू आहे. तर लाईट पूर्ण नंतर मग 8:30च्या दरम्यान लाईट गेली, कारण जसं तुम्ही तुम्हाला आधीच म्हटलं थोडंसं वारं वगैरे थोडासाच पावसाचा स्पीड वाढला की लाईट बंद करतायत, कारण लाईटचे प्रॉब्लेम होत आहेत. म्हणजे कुठे वारा वगैरे विजेचा सुटला त्यापासून पुढे भेटण्याची म्हणून लाईट बंद केली जाते. तर पहा, एवढा जोराचा पाऊस होता. माझ्या मागच्या गॅलरीतून कांद्याचं झाड दिसतं. आणि आता घरामधून मी तुम्हाला दाखवते, पूर्ण लाईट गेलेली, अंधार. आणि हा पुढचा पोर्च, या पोर्चमध्ये पूर्ण पाणी येत होतं आतमध्ये, कारण वाराही होता पावसासोबत. आणि आता तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते. पहा, खाली गॅलरीमध्ये तर इतकं पाणी आणि खाली पण पहा. आता इथून 2 ड्रेनेज लाईन आहे, पाणी जाते तरीसुद्धा एवढं पाणी टाकलेलं होतं. म्हणूनच तुम्हाला अंदाज येत असेल की चाकणमध्ये किती पाऊस आहे. चला तर भेटूया मी उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.